नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने दिनांक 17 नोव्हेंबर 2025 ही शेवटची दिनांक होती नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदाकरिता नामांकन अर्ज दाखल करावयाची। आता दिनांक 16 नोव्हेंबर 2025 या रोजीपर्यंत कोणकोणत्या व्यक्तीमार्फत कोणकोणत्या पक्षामार्फत नामांकन अर्ज दाखल करण्यात आलेले आहे याची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे। जर कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर आता जाऊन बघा। आता सर्व पुसदकर एकाच विषयाकडे ध्यान केंद्रित करून होते की कोणकोणत्या व्यक्तींमार्फत नगराध्यक्ष पदाकरिता अर्ज हे भरलेला आहे। आता तेच संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविणार आहे। राजू नथुजी दुधे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच अपक्ष असे एकूण 2 फॉर्म भरलेले आहे। त्यानंतर अब्दुल तौसिफ अब्दुल हमीद यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे। त्यानंतर रेश्मा गजानन लोखंडे यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे। त्यानंतर शेख वसीम अहमद अब्दुल रशीद यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षातर्फे फॉर्म भरलेला आहे। त्यानंतर दिलीप एकनाथ रायपूरकर यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे। त्यानंतर मोहम्मद नदीम अब्दुल रशीद यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे 3 फॉर्म भरलेले आहे। त्यानंतर रेश्मा कृष्णा जाधव यांनी AIMIM या पक्षातर्फे फॉर्म भरलेला आहे। त्यानंतर सय्यद सिद्दीकुद्दीन सय्यद सौफिकुद्दीन यांनी AIMIM या पक्षातर्फे फॉर्म भरलेला आहे। त्यानंतर उमाकांत वासुदेव पापिनवार यांनी शिवसेनेमार्फत फॉर्म हा भरलेला आहे। त्यानंतर बुद्धरत्न पुंडलिक भालेराव यांनी वंचित बहुजन आघाडी या पक्षामार्फत फॉर्म भरलेला आहे। त्यानंतर रुपाली पंकज जयस्वाल यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे अर्ज हा भरलेला आहे। त्यानंतर निखिल अनिल चिद्दरवार यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षामार्फत 2 फॉर्म भरलेले आहे। त्यानंतर सौ मोहिनी इंद्रनील नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच अपक्ष असे एकूण 2 फॉर्म भरलेले आहे। त्यानंतर अनिल रामलोचन सिंह ठाकूर यांनी शिवसेना या पक्षामार्फत फॉर्म भरलेला आहे। त्यानंतर मोहम्मद अहसन मोहम्मद उस्मान यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे। अशा एकूण 15 व्यक्तींमार्फत नगराध्यक्ष पदाकरिता नामांकन अर्ज हा भरण्यात आलेला आहे। आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 आज छाननीचा दिवस। नेमका छाननी म्हणजे काय हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो। या छाननी प्रक्रियेमध्ये जे उमेदवार आहे ज्यांनी अर्ज हे दाखल केले आहे त्यांच्या संपूर्ण कागदपत्राची तपासणी केली जाते। यामध्ये त्यांना संपूर्ण माहिती योग्य प्रकारे दिली किंवा नाही किंवा कसे हे संपूर्ण तपासले जाते। आता यामध्ये तुम्हाला एक प्रश्न प्रकर्षाने जाणवलेला असेल तो म्हणजे असा की 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीने एकाच पक्षामार्फत हा फॉर्म भरलेला आहे, परंतु त्याच 2 किंवा अधिक व्यक्तींनी अपक्ष सुद्धा फॉर्म भरलेला आहे। त्याचं कारण म्हणजे असं 2 पैकी एकच व्यक्तींना AB फॉर्म हा मिळेल आणि जर AB फॉर्म मिळणार नाही तर जे पक्षामार्फत दाखल केलेला अर्ज आहे तो बाद होऊन जाईल आणि राहिला मग अपक्ष तर ते अपक्षपणे लढू शकेल। याचमुळे 2 किंवा अधिक व्यक्तींमार्फत हे पक्षामार्फत अर्ज हे दाखल केलेले असल्याचे आपल्याला यामध्ये दिसून आलेले आहे। आता ज्याप्रमाणे मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की आज छाननी प्रक्रिया सुद्धा सुरू आहे आणि ती अद्याप चालू आहे। आता यामध्ये कोणकोणत्या व्यक्तीचे अर्ज हे राहतात आणि कोणकोणत्या व्यक्तीचे अर्ज हे बाद होतात हा सुद्धा बघण्याचा मोठा विषय आहे। आता यामध्ये सुद्धा एक बघण्याचा विषय आहे की कोणत्या व्यक्तीला पक्षामार्फत AB फॉर्म मिळते आणि कोणता व्यक्ती हा अपक्ष उभा राहतो। आता यामध्ये जे प्रबळ नाव आहे दावेदार आहेत ते अपक्ष असताना सुद्धा उभे राहणार की नाही किंवा कसे हा सुद्धा मोठा प्रश्न आहे। परंतु ही भूमिका जेव्हा हे फॉर्म छाननी प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतरच आपल्याला स्पष्ट समजून येईल। त्या संबंधीची सुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेच। त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे नगरसेवक यांची यादी मोठी असल्यामुळे आपण ते शॉर्ट्सच्या माध्यमातून एक प्रभागानुसार जी माहिती आहे आपल्यापर्यंत पोहोचविणार आहे। त्यामुळे ते सुद्धा माहिती आपल्या चॅनलवर येणारच। बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।